पुणे येथील विमानतळ परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष सामाजिक सलोख्याचं दर्शन घडलं। पुणे येथील विमानतळ रोड परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले। जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रा अर्थात जुलूसमध्ये हिरव्या रंगाच्या ध्वजासह भगव्या रंगाचे ध्वजी शोभायात्रेत दिसून आले। तसेच या जुलूसचे स्वागत इतर धर्मियांनीही ठिकठिकाणी अल्पोपहार, फळे व शरबत वाटून केले। प्रेषित मोहम्मद जगातील पहिले व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यावहारिक संदेश दिला। केवळ 23 वर्षांच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला। राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेषित मोहम्मदांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून केला आहे। याच गोष्टींची दखल येथील नागरिकांनी घेतल्याचे दिसून आले। या जुलूसची सुरुवात इंदिरानगर येथून झाली। या भागातील प्रख्यात धर्मगुरू मौलाना शिराज अशरफी व परिसरातील मौलाना यांनी केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ त्यांची मिरवणूक विशेष रथातून काढण्यात आली। या मिरवणुकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग जाणवला। तसेच पारंपरिक वेशभूषेत नटलेली बच्चे कंपनी या मिरवणुकीचे आकर्षण होती। ही मिरवणूक डीजे किंवा इतर वाद्य तसेच प्राण्यांचा कुठलाही वापर न करता तसेच वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा न करता झाल्याने परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे। आज ईद उल नबी या सणानिमित्त सर्व उपस्थित राहिले आमचे मुस्लिम बांधव तसेच आम्हा सहकार्य केले सर्व हिंदू बांधवांचे हार्दिक आभार। आज या कार्यक्रमानिमित्त मुंजावा वस्ती, इंदिरानगर, बर्मासी येथील सर्व कार्यकर्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित मंडळी। कार्यक्रमाची सांगता चौधरीनगर मस्जिद गुलशन शोएबुल औलिया येथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार मस्जिद कमिटीचे पदाधिकारी खान साहब, शब्बीर शेख, रियाज शेख यांच्या हस्ते करून करण्यात आले। NTV न्यूज पुणे।